देसाई कॉन्ट्रॅक्टरची पांढरी शुभ्र गाडी हंसाच्या डौलदारपणानं समोरनं आली आणि माझ्या बंगल्याच्या फाटकापुढे थांबली. नकळतपणे मी नंदिनीकडे बघितलं. नंदिनीच्या चेहऱ्यावर लहानशी आठी उमटलेली होती. हातातलं मासिक घेऊन ती झटकन आत उठून गेली. माझ्याकडे न बघता, एकही शब्द न बोलता, जणू मी नव्हतोच तिथे. देसाई फक्त 15 मिनिटं थांबला. तोपर्यंत नंदिनी बाहेर सुद्धा आली नाही किंवा चहा सरबत पाठवण्याचीही तसदी तिने घेतली नाही. खरं तर आमच्या घराची ही पद्धत नाही. त्यामुळे नंदिनीचं हे वागणं म्हणजे जरा हेच होतं. एखादा माणूस चहा पाणी काही न देता परत पाठवणं आमच्या घराला न पटणारं होतं. शेवटी न राहून मी हाक मारली, नंदिनी. त्याबरोबर देसाई कॉन्ट्रॅक्टर माझ्या पाठीवर थाप मारून म्हणाले, मी निघतोय, मला चहा नकोय. नाही, असं कसं? अर्धा नो थँक्स, मी निघतो. देसाई निघून गेला. तो गेल्याची खात्री झाली तेव्हा तो जाण्याची वाटच पाहत असल्यासारखी नंदिनी बाहेर आली. माझ्या जवळच्याच खुर्चीत बसून तिने परत मासिकात डोकं खुपसलं. काहीही न बोलता, इकडे तिकडे न बघता तिचं वाचन सुरू झालं. पण ती वाचत नव्हती. न बोलणं हा नंदिनीच्या रागवण्याचा एक प्रकार आहे, हे इतक्या वर्षांच्या अनुभवानं मला ठाऊक झालं होतं. संतापून बडबड करण्यापेक्षाही हा अबोला अधिक दाहक होता. मी म्हणालो, नंदिनी. नजरही वर न करता नंदिनीचा हुंकार. काय करतीयस? वाचतीये. काय? मासिक. ते मला दिसतंय, पण काही विशेष? अजूनही नजर मासिकावरच. अगं, विशेष काही नाही. मग एवढी मन लावून काय वाचतीयस? मग काय करू? हातातलं मासिक जोरात बंद करत नंदिनीने विचारलं. काही गोष्टी डोळ्यांनी बघवत नाहीत, अशा वेळेला डोळे दुसरीकडे कुठेतरी गुंतवले गेले तर बरं, म्हणून मासिक डोळ्यापुढे धरलं. काय करू? अगं, काहीतरी बोल, गप्पा मार की माझ्याशी. आज तो देसाई परत इथे आला. वा, गप्पा मार म्हटलं तर काय पण बोलणं. आला ना? हो, आला. तुला त्याच्याशी काय करायचं आहे? तुझा काही संबंध आहे का? त्याच्याशी नसला तरी तुमच्याशी आहे ना? काय करायचं काय म्हणताय? अगं, पण तो माझ्याकडे कामं करता येतो. माहिती आहे. कसलं काम ते सगळ्या जगाला ठाऊक आहे. हे बघ नंदिनी, जगाला ठाऊक असण्याचं काय कारण आहे? आणि जगाला काय करायचं आहे? तू माझ्या ऑफिसच्या कामात लक्ष घालत जाऊ नकोस. हे बोलायला ठीक आहे. एखाद्या वेळी प्रकरण अंगावर शेकलं म्हणजे मग बेआबरू होईल ना, तेव्हा समजेल. काही शेकत नाही का? आणि तशीच वेळ आली तर तू सांगून टाक ना की आपण दोघं नवरा बायको नाही, आपला काही संबंध नाही. हो, मी अगदी वाल्या कोळ्याची बायकोच का नाही, ऐनवेळी हात झटकायला? आमचा हा वादसंवाद किती वेळा रंगला असता कोणास ठाऊक. कारण कायम हेच प्रश्न, हीच उत्तरं आणि हेच नंदिनीचं रागावणं. पण जास्त बोलायची आज वेळ नाही आली. खेळायला गेलेला राजू सगळं अंग धुळीनं माखून आला होता. नंदिनी त्याच्याकडे धावली. त्याला हलक्याशा 2 चापट्या देत, कौतुकानं त्याला जवळ घेत, त्याचं अंग धुवून काढायला ती त्याला आत घेऊन गेली. त्याच्यात गुंतली. बागेत मी एकटाच उरलो. बागेतली फुलझाडं आपल्या विविध रंगांनी दृष्टीला सुखावत होती. ही सगळी नंदिनीची मेहनत. किती हौसेनं तिने बाग फुलवली होती. कुठून कुठून रोपं आणून तिने ती पद्धतशीरपणे लावली, त्यांची निगा राखली, वेळोवेळी खत पाणी छाटणी केली, म्हणून हे बागेचं नयन मनोहर दृश्य तयार झालं. पण आता ह्या क्षणाला मला ह्यातलं काहीच जाणवत नव्हतं. मेंदू जणू बधीर झाला होता. कारण मनात भरून राहिली नंदिनीची नाराजी, ती सतत देत असलेली धोक्याची सूचना, त्यामागची तिची कळकळ. मला हे कळतंय पण वळत नाही, रुचतंय पण पचत नाही, अशी माझी अवस्था झाली आहे. मी अशा रस्त्यावर उभा आहे की आता मला पुढेच जायला हवं. नव्हे, मी पुढेच जाणार आहे.
त्याच रस्त्याने मी पुढे पावलं टाकणार आहे. माझी चाल त्याच मार्गानं राहील. कारण माझ्या नंदिनीला, राजूला आणि मला स्वतःलाही मला सुखात ठेवायचं आहे. अगदी आकंठ बुडेपर्यंत सुख मी त्यांना देणार आहे. सुख पैशाशिवाय मिळत नाही हे मला कोणी सांगायची जरूर नाही. अनुभवाचे चटके खात मी शहाणा झालोय. त्यामुळे सगळ्यांच्या सुखाकरता मला पैसा मिळवायचा आहे. पैसा पैसा हवाय मला. मग भले तो कुठल्याही मार्गानं मिळवलेला असो, तो हवाय मला. पैसा हवाय. पैसा पैसा लहानपणी कधी दृष्टीला पडलाच नाही. सबंध बालपण त्याच्या अभावी होरपळून निघालं. कुठली हौस नाही, मौज नाही, कपडा लागता नाही. सिनेमा नाटक तर दूरच, पण गावात 2-4 वर्षांनी येणारी सर्कस सुद्धा कधी बघायला मिळाली नाही. आजच्या मुलांच्या मानानं त्या काळी आमच्या गरजा किती क्षुल्लक, त्याही कधी भागवल्या गेल्या नाहीत. त्यात दोष कुणाचाच नाही हे आजही मला समजतं. पण दोष कुणाचा असो वा नसो, त्याची फळं मात्र आम्हाला सगळ्यांनाच भोगावी लागली. आम्ही 5 भावंड, 3 बहिणी, 2 भाऊ. आमचे वडील शिक्षक, ध्येयवादी. तो काळच ध्येयवादाचा होता. देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं. जो तो आपापल्या परीनं देशाकरता काहीतरी करू इच्छित होता. त्यातलेच एक आमचे वडील. MA झाले आणि आदर्श विद्यार्थी, आदर्श शाळा, आदर्श विद्यादान अशा कल्पना उराशी बाळगून ते शिक्षक बनले. बाकी आदर्शांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं का नाही कुणास ठाऊक, पण ते स्वतः मात्र आदर्श शिक्षक होते. अगदी साधी सरळ राहणे, लांडी लबाडी, खोटं बोलणं, अनाचार यापासून कायम फटकून वागणं, नम्र पण स्पष्ट आणि सत्य बोलणं, त्यांचे हे गुण बहुतांशी आमच्यात उतरलेले. आम्ही भावंड अभ्यासात बरी, खरं तर चांगली. पण त्या काळी स्वतःच्या मुलांना चांगलं म्हणण्याची, त्यांच्या तोंडावर त्यांचं कौतुक करण्याची पद्धतच नव्हती. आमची आई ही शांत स्वभावाची. दिवसभराची कामं ती हसतमुखानं गाणी गुणगुणत करत राहायची. महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी ती कशी करायची ते तिचं तिलाच ठाऊक. शिक्षकाचा पगार तो कितीसा असणार त्या काळी. 1 तारखेला पगार झाला आणि 2 तारखेला सगळ्यांची बिलं चुकती झाली की आमच्या घरात महिना अखेर सुरू व्हायची. घरात 5-5 मुलं असताना महिन्याचे 28-29 दिवस बिन पैशांचे काढायचे चेष्टा होती का? काही दिवस बाबा शाळेतल्या नोकरीच्या बरोबरीनं शिकवण्या करत, तेवढीच मीठ मिरचीची सोय. पण वाटतं एकदा शाळेतनं सूचना आली की शिक्षकांनी खाजगी शिकवण्या करू नयेत. बाकीच्यांवर ह्या सूचनेचा काही परिणाम झाला नाही, पण बाबांनी मात्र खाडकन शिकवणीच्या सगळ्या मुलांना दार बंद करून टाकलं. मला आठवतंय आईचं आणि त्यांचं ते भांडण. आईला संताप आवरत नव्हता. ती चिडून चिडून विचारत होती, इतकं प्रामाणिकपणानं वागून काय मिळणार आहे? काही मिळो न मिळो, मी नियमाविरुद्ध जाणार नाही. पुरे हो तुमचं तत्वज्ञान. जरा डोळ्याला पैसा दिसतोय न दिसतोय तर शाळेला ही अवदशा आठवली. इतकं असेल तर शाळेला पगार वाढवायला काय झालंय? अगं का विनाकारण शाळेवर आग पाखडतीयेस? आपल्या नशिबात असेल तेवढाच पैसा आपल्याला मिळणार. म्हणजे ओढ गस्तीतच आपण जन्म घालवणार असंच ना? पोरांचे हाल, माझे हाल, तुमचेही हाल. पण तुम्ही आपलं तत्व उराशी कवटाळून बसा, आमचा विचारच करू नका. तुझ्याकडून अशा बोलण्याची मला अपेक्षा नव्हती. दुखावलेल्या स्वरात बाबांनी विषय संपवला. आईच्या बोलण्यानं बाबा दुखावले गेले, पण त्यांच्या मनाची चलबिचल मुळीच झाली नाही. हाडाचे शिक्षक ते. वर्गातली 50-60 तऱ्हेची मुलं सांभाळायची सवय. प्रत्येकाच्या बोलण्यानं मनाची चलबिचल व्हायला लागली तर रोज 50-60 वेळा तरी मन पलटी खाईल ना.
वर्गातली मुलं आणि घरी बायको दोन्हींची बोलणी ऐकायची आणि काना वेगळी करायची, ही सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली होती. आई तरी काय, एरवी बाबांशी अशी संतापून कधीच बोलत नव्हती. पण शिकवण्यांच्या येणाऱ्या 4 पैशांनीही तिच्या संसाराला किंचित का होईना हातभार लावला होता. पैसा दृष्टीला पडतो न पडतोच, तोच तो दृष्टीआडही झाला, त्यामुळे ती वैतागली. हे आईबाबांचं भांडण 2-3 दिवस अबोलपणे चालू होतं. म्हणजे ते भांडत नव्हते, पण एकमेकांशी बोलतही नव्हते. मग नेहमीप्रमाणे आईनंच पड खाल्ली आणि मग घरात शांतता नांदायला लागली. वार्षिक परीक्षा महिन्यावर आल्या होत्या. आमचे सगळ्यांचे अभ्यास जोरात चालू होते. घर 2 खोल्यांचं, बाहेरची खोली आणि स्वयंपाकघर. एकदा रात्री आम्ही 5ही जण बाहेरच्या खोलीत प्रश्न सोडवत बसलो होतो. तिथेच पलंगावर बाबा काहीतरी वाचत पडले होते आणि आई बाहेर अंगणात बसून एकीकडे गोवारीच्या शेंगा मोडत होती, एकीकडे शेजारच्या रास्ते काकूंशी हलक्या आवाजात गप्पा मारत होती. बराच वेळ गेला आणि आई आत येत म्हणाली, "अहो, तुमच्याकडे कोणीतरी आलंय आणि तुम्ही जरा आत जा रे." आम्ही सतरंजांचे फाटके तुकडे गोळा करून आत पळालो. तेवढ्यात आमच्या शाळेतल्या मदन म्हात्रेचे वडील आले. दाराशी उभं राहून त्यांनी विचारलं, "येऊ का?" "अहो, या ना या." चटकन शर्ट अंगात चढवत वडिलांनी उत्तर दिलं. खुर्चीवर बसत मदन म्हात्रेच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. घसा साफ करत ते म्हणाले, "मास्तर, आज मुद्दाम आलोय." "का बरं?" "ते आमच्या मदनचा अभ्यास हो, फार कच्चा. तुम्ही काहीतरी." बाबांच्या कपाळावर आठीव म्हटली. "तुम्ही जर मनाव घेतलं तर अजून महिना आहे. मदनचा अभ्यास सुधारेल." "संबंध वर्षभर काय केलं मग?" "मास्तर, आमची चूक झाली. आम्ही लक्षच नाही दिलं त्याच्याकडं. पण आता माफ करा आणि त्याला तेवढं 1 महिना शिकवणी शक्य नाहीये." पाठीशी हात घेऊन बाबांनी खोलीत येरझाऱ्या घालायला सुरुवात केली. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असेल तर बाबांची ही येरझाऱ्या घालण्याची पद्धत. "मास्तर, असं नका करू. पोराचं वर्ष वाया जाईल." मदन म्हात्रेच्या वडिलांच्या विनवण्या सुरू झाल्या. "हे बघा, मला जमणार नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जा." "मी 1 महिन्याचे 200 रुपये देईन मास्तर." "मला जमणार नाही." तरीही म्हात्रे विनवण्या करत राहिले. त्यात हिला आलोच. आम्ही आत अभ्यास करत असलो तरी बाहेरचे संवाद आमच्या कानावर येत होते. 200चा आकडा ऐकून आमचे डोळे चमकले. अभावितपणे आम्ही आईकडे बघितलं. तिच्याही डोळ्यात आशा उत्पन्न झालेली होती. हातातली गवार निवडायचं काम थांबवून ती बाहेरचं बोलणं ऐकत होती. त्यावेळी बाबांचा महिन्याचा पगार 250च्या घरात होता आणि आता एकदम 200 रुपये हा मनुष्य देऊ करतोय. "तुम्ही जाऊ शकता." बाबांचा आवाज चढला. इकडे आमचे चेहरे उतरले. "मास्तर, मला जरूर आहे. माझ्या विनंतीचा विचार करा. तुम्ही म्हणाल तर मी अजून पैसे वाढवतो, पण तुम्ही एवढं काम कराच. शपथ घेऊन सांगतो मास्तर, मी हे कुठे बोलणार नाही, बोभाटा करणार नाही." "फार बोलला तुम्ही, निघा आता." मदन म्हात्रेचे वडील खाली मान घालून निघून गेले, पण जणू आमचे हृदय पायदळीत तुडवत ते गेले. इतके आम्ही सगळे निराश झालो होतो. त्या रात्री आमचा अभ्यास झाला नाही. आई काहीच बोलली नाही. बाबा गप्प गप्प होते. झोपताना मात्र म्हणाले, "अगं, माझ्या धोत्राला टाके घातलेस का? नाही तर उद्या सकाळी माझी पंचाईत होईल." "घातले मगाशीच." "पण मी म्हणते, एवढी लक्ष्मी दाराशी आली, काय तिचा अव्हेर करायची जरूर होती?" "लक्ष्मीचा अव्हेर करायला मी वेडा नाही, पण मला नियमाविरुद्ध वागणं आवडत नाही. एकदा शाळेनं शिकवण्या करायच्या नाहीत हे सांगितल्यावर मी शिकवण्या का कराव्यात? का नियम मोडावा मी? विद्यार्थ्यांसमोर हाच आदर्श शिक्षकानं उभा करावा. पुरेव तुमचे आदर्श. बाकीचे शिक्षक नियम पाळतात? मला ठाऊक नाही. मला पटत नाही, ते मी करणार नाही. मी तत्वाला धरून वागणार."
एखाद्या वेळी घालावी तत्वाला मुरड. आज तो माणूस 200 रुपये देत होता, घ्यायचे. आणि काय करायचं? काय करायचं? काय हो हा तुमचा प्रश्न? किती गोष्टी करायला हव्या. पहा ना जरा, तुमची धोतरं, माझी पातळं, मुलांचे कपडे एकदा डोळे उघडून बघा, म्हणजे कळेल पैशाचं काय करायचं ते. पोरं बिचारी गप्प बसतात. अहो, मे महिन्यात घरोघर आंब्याच्या आढ्या लागतात, आपण कधी एक दिवस तरी. शिक्षकाशी लग्न करायचं नव्हतंस म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या. कूस बदलून बाबा लगेच झोपूनही गेले. आई मात्र रात्रभर तळमळत होती. पुन्हा हा विषय घरात कधीही निघाला नसता. पण परीक्षा झाल्या आणि रिझल्टच्या आधी 3-4 दिवस मदन म्हात्रेचे वडील पुन्हा दारात हजर. हातात आंब्याची केवढी तरी करंडी, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली. आम्ही अंगणात खेळत होतो. आम्ही ती करंडी पाहिली, क्षणभर आनंद झाला. इतके आंबे आपल्या करता. पण असं वाटेपर्यंत मनात आलं की बाबा हे आंबे घेणार नाहीत. मदन म्हात्रेच्या वडिलांना करंडी घेऊन परत जायला लागणार. आम्ही पुन्हा खेळायला सुरुवात केली खरी, पण आमचं लक्ष आता बाबांकडे होतं. बाबा बहुधा रिझल्टचंच काम करत होते. त्यांनी म्हात्रेंना हातातल्या आंब्याच्या करंडीसह पाहिलं आणि त्यांच्या कपाळावर नकळत आठी उमटली. ते काम करत राहिले. नमस्कार मास्तर. हां नमस्कार. काय रिझल्ट तयार नाही झाले? नाही अजून. मग आमच्या मदनचं काय? अजून रिझल्ट तयार झालेले नाहीत. म्हणूनच आज आलो ना. तयार झाल्यावर येऊन काय करणार? मास्तर, मदनच्या रिझल्टकडे लक्ष द्या जरा. त्याकरता ही आंब्याची करंडी? नाही मास्तर, हा पोरांच्या करता खाऊ. मागच्या वेळी आलो, पोरं बघितली आणि वाईट वाटलं की आपण पोरांना काहीच आणलं नाही. म्हटलं जसा आपला मदन तशी ही पोरं, त्यांना खाऊ हा हवा, म्हणून आज ती करंडी उचला आणि चालायला लागा. अहो, चांगला हापूसचा आंबा आणलाय. करंडी उचला आणि चालू लागा. बाबांनी एक एक शब्द इतक्या स्पष्टपणे उच्चारला की त्यानंतर त्यांना काही बोलण्याची जरूरच पडली नाही. मात्र खरोखर करंडी घेऊन निघून गेले. त्यांचा चेहरा तर पडला होताच, पण आमचे चेहरे सुद्धा काळवणलेले होते. हापूसचा आंबा आमच्या नशिबात नाही याची चुटपुट लागली. आईचा पारा चढला. ती तरातरा बाबांसमोर आली आणि म्हणाली, तुम्ही तुमची तत्व थोडीशी बदला. म्हणजे काय होईल? आम्हाला सुख लागेल. म्हणजे तुम्ही सगळे दुःखी आहात. बाबांच्या ह्या प्रश्नावर आईला उत्तर देता येईना. ती नुसतीच बघत राहिली. बाबा शांतपणे म्हणाले, मी तुला परवाच सांगितलं होतं की तू शिक्षकाशी लग्न करताना विचार करायला हवा होतास. अगं, मुलांपुढे जर लाच खाणारा शिक्षक आदर्श म्हणून असेल तर मुलांवर काय परिणाम होईल? शिक्षक हा दीपस्तंभासारखा हवा. भोवताली कितीही वादळं उठली तरी त्याने हलता कामा नये. अचल राहून त्यांनी इतरांना मार्ग दाखवायला हवा. काय पटतंय का मी काय म्हणतोय ते? आईनं पुरे झालं अशा अर्थानं मान झटकली आणि ती आत निघून गेली. बाबांनी हातातले कागद पुढे ओढले. आमचं खेळणं जोरात सुरू झालं. रोजच्या ओढगस्तीत आमचं आयुष्य चाललेलं होतं. रवी आमच्यात मोठा, मी सगळ्यात धाकटा. एकदा रवीला पुस्तक घेतलं की तेच पुस्तक माझ्यापर्यंत येत असे. मुळात रवीलाच दुसऱ्यांनी जुनी वापरलेली पुस्तकं मिळत आणि ती ह्या सगळ्यांनी वापरल्यानंतर माझ्या हातात येत. अगदी जीर्ण अशी ती पानं हाताला लागली तरी फाटतील असं वाटायचं आणि त्याच्यावर वर्षभर अभ्यास. कपड्यांची हीच अवस्था. अक्षरशः मांडीवर आणि दांडीवर एवढेच जेमतेम कपडे. बाबांची सुद्धा 2 धोतरं, 2 शर्ट आणि 1 कोट. हे कपडे धुण्यात जरा जरी मागे पुढे झाले तरी फजिती. आई त्याबाबत सदोदित काटेकोर राहत असे. तिघी बहिणी तर बिचाऱ्या मापाचा विचार न करता एकमेकींचे कपडे घालून त्यातल्या त्यात हौस करत. मला कायम रवीचे कपडे. तो केवढा, मी केवढा. पण ह्या विचाराची जरूरच काय? कपडे मिळणंच महत्वाचं.
आईचं तर काय बोलायलाच नको. काय करत होती बिचारी हे तिचं तिला ठाऊक. तिला स्वतःकडे बघायला सवडच कुठे होती. जी पुस्तकाची, कपड्यांची, तीच खाण्यापिण्याची अवस्था होती. यापेक्षा वेगळा प्रकार काय असणार? भात, वरण, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर असा साग्रसंगीत स्वयंपाक फक्त सणवारी होत असे. एरवी नुसती भागवा भागवी. भाजी केली तर वरण नाही, अशी कायम अवस्था. पालेभाज्या तर मला अजिबात आवडत नसत, पण आठवड्यातून 4 वेळा त्याच पानात येत. तेच उसळींच्या बाबतीत. तक्रार करायची सोय नव्हती. पण चुकून केली तर आई त्याच्या उपयुक्ततेबद्दल बोले, म्हणजे त्यात असणारी जीवनसत्व वगैरे वगैरे. पण सहसा आम्ही कोणीच तक्रार करत नसू. कारण कोंड्याचा मांडाच, पण आमची आई अतिशय सुगरणपणे करी. तिच्या हाताला अमृताची चव होती. कुठं लग्न कार्याला जायचं असलं की आमची अवस्था फार केविलवाणी होई. आईची जास्तच. बाबांचे कपडे आदल्या दिवशी धुवून इस्त्री करून घालता येत. आईची स्वतःचीही ठेवणीतली 1-2 पातळं होती, ती लग्न कार्याला नेसे. पण आम्हा भावंडांचं काय? जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाकडे लग्न ठरलं की आई काटकसर जास्तच करून 2-4 आणे बाजूला टाकून त्यात रद्दी, मोड वगैरे विकून आलेली पैशाची भर घालून पैशाची व्यवस्था करी आणि त्यात बाबा ऐनवेळी जे काय देतील ते पैसे घालून आम्हाला कपडे, अर्थात रवीला आणि मला शिवत. त्या तिघींना आई स्वतः शिवत असे. लग्न घरी काय तयारी चालेल अशी आमच्या घरी चाले. आम्हाला नवीन कपडे मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असे. त्यामुळे कोणाकडं कार्य ठरलं की आईच्या मनात चिंतेचे आणि आमच्या मनात आनंदाचे ढग गर्दी करत असत. एकूण काय, ओढाताण, काटकसर हेच शब्द लहानपणापासून आमची सोबत करत होते. नेहमी ओढाताण. खाण्यापिण्याची, कपड्या लागत्याची, जागेची, पैशाची, सगळ्याची ओढाताण. फक्त आईबाबांचा सज्जन आणि प्रेमळ स्वभाव हा या ओढाताणीवर उतारा होता. त्यांचं दोघांचं परस्परांवरचं प्रेम आणि आम्हा भावंडांचं प्रेम यामुळे घरची परिस्थिती कितीही दाहक असली तरी आम्हाला ती भासू शकत नव्हती. शीतल चांदणं आमच्या घरात कायम वास्तव्याला होतं. याला कारण बाबांजवळ असलेला गोष्टींचा खजिना, आईजवळ असलेला जुन्या गाण्यांचा साठा. रात्री दोघंही आम्हाला 5ही जणांना जवळ घेत आणि गाणी गोष्टींनी आमच्या रात्री भारून टाकत. काळ कोणाकरता थांबत नाही. एवढ्या अडचणीतूनही आमची शिक्षणं चालूच होती. रवीवर बाबांचा एवढा प्रभाव होता की इतक्या यातनातून त्यानं शिक्षकच व्हायचं ठरवलं होतं. पण नशीब, तो BSc झाला आणि चटकन एका कंपनीत नोकरीला लागला. नाहीतर तो BT करायची स्वप्न बघत होता. मला आश्चर्य वाटलं आईचं. रवी जेव्हा BT करायची भाषा करत होता तेव्हा बाबा चेष्टेनं त्याला म्हणाले, "बघ रे बाबा, तू तुझ्या आईला विचार, तू शिक्षक व्हायचं का नाही ते. मी शिक्षक म्हणून ती आधीच माझ्यावर नाराज असते, उद्या तुझ्यावर." आई हसली आणि म्हणाली, "पुरे हो, पुरे. मुलांसमोर वाटेल ती चेष्टा नको. अहो, नाराजी काय कायमची असते का? अहो, त्रास झाला की चिडचिड होते माणसाची. पण तुमच्या ध्येयवादावर भाळून तर माझ्या वडिलांनी मला इथे दिली ना." "हां, म्हणजे वडील भाळले आणि तुला इथे दिली. तुला मनापासून इथे यायचं नव्हतं असंच ना?" बाबांनी हसत हसत विचारलं. आईही हसली आणि म्हणाली, "पुरे हो कुठेतरी विषय वळवणं. पण रवी, तुला एक सांगते हां, तुझ्या वडिलांसारखी ध्येयवादी, तत्ववादी माणसं जगात आहेत म्हणून जग जगतंय. हो शिक्षक तू, काही बिघडत नाही. तुला जे आवडेल ते ताठ मानेनं कर." रवी शिक्षक नाही झाला. कंपनीत गेला. लवकर त्याला वरची जागा आणि त्याचबरोबर पगारवाढ मिळाली. तोपर्यंत तिघी बहिणी लग्नाच्या झाल्या. 1-1.5 वर्षाच्या अंतरानं त्यांची लग्न, सणवार, गर्भारपणं, बाळंतपणं. रवीचा पैसा येत होता आणि हजारो वाटांनी बाहेर पडत होता. मग पुन्हा तेच.
काटकसर, बचत, ओढाताण. पण रवीची कमाल, तो बेटा कधीही कुरकुरला नाही, वैतागला नाही. मी मात्र ह्या सगळ्याला वैतागलो. रवीचा शांत स्वभाव माझ्या वैतागात भर घालत होता. त्याला बोलून दाखवलं की तो म्हणायचा, अरे इतकी वर्ष बाबांच्या पगारात त्या दोघांनी कसं भागवलं? आता माझा पगार जाऊ दे ना घराकरता, माझी ती जबाबदारीच आहे. तू एकदा नोकरीला लागलास की बघता बघता हेही दिवस जातील. सगळं खरं, पण समाधान तरी कशाचं मानायचं? एखाद्या वेळी जरी चहा प्यावासा वाटला, चहाची तल्लफ आली, तरी साखरेचा विचार ती तल्लफ जिरवून टाकी, तोंड कडूजार होई. मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली त्या दिवशी बाबांना बोलवे ना इतकं त्यांचं मन भरून आलं. भरल्या डोळ्यांनी त्यांनी मला मिठीत घेतलं, पाठ थोपटली आणि आईला म्हणाले, देवानं आपली लाज राखली. आता रवीचं लग्न करायला हरकत नाही. आई आनंदली. सून घरात येण्याची स्वप्न बघायला लागली, पण रवीचा मात्र लग्नाला सक्त विरोध होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आनंद इंजिनियर होईपर्यंत माझ्या लग्नाचा अजिबात विचार करायचा नाही. अरे पण रवी, तुझं वय वाढतंय, त्याचं काय? सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. मला सध्या लग्न करायचं नाही. अरे पण का? आता ह्या तिघींचीही लग्न कार्य झालीत का नाही? हो, पण अजून कर्जाचे हप्ते आहेतच ना. मग आहे त्या हप्त्यात आणखीन माझ्या लग्नामुळे कुठे भर घालताय? म्हणजे आपण जन्मभर पैशाच्या मागे पळायचं आणि पैसा आपल्याला हुलकावण्या देत पुढे पळणार, असंच ना. त्यापेक्षा 2.5-3 वर्षात पैचं कर्ज फिटेल, नंतर आनंदही कमवायला लागेल, मग बघू. बाबांना रवीचं म्हणणं पटलं. ते गप्प राहिले आणि ठरवल्याप्रमाणे ते दोघंही कर्ज फेडण्याच्या मागे लागले. मिळेल तितका ओव्हरटाईम रवी करत होता. अक्षरशः फक्त झोपण्यापुरता तो घरात येई. ध्येय एकच, पैसा मिळवणं, परिस्थिती सुधारणं. मी अगदी जीव तोडून अभ्यास करत होतो, ते दोघं जीवापाड कष्ट करत होते. आईची घरात काटकसर चालूच होती. अजूनही आमचं खाणं पिणं, कपडा चपला सगळं अगदी साधं सुधं होतं. आम्हाला त्याचं काही वाटतही नव्हतं. आपल्यापेक्षा जगात कितीतरी गरीब माणसं आहेत, ज्यांना एक वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही, ज्यांना पायाला वाहना लागत नाहीत. त्याहून आम्ही पुष्कळ बरे. दोन्ही वेळेला साधं पण रुचकर अन्न खात होतो. पायात वाहना तर होत्याच, पण इकडे तिकडे जायला दोघांनाही सायकली होत्या. खूप झालं की. म्हणता म्हणता कर्जाचे डोंगर वितळायला लागले. दिवस भराभरा पळत होते. मीही इंजिनियर झालो. त्या दिवशी आनंदानं आईबाबांना झोप आली नाही. त्यांचे कष्ट आता कमी होतील या विचारानं मलाही खूप बरं वाटत होतं. लगेचच मला सरकारी नोकरी मिळाली. पहिल्यांदा सरकारी नोकरी, पगार कमी म्हणून मी नाखुश होतो. त्यातून इथे हुशारीला वाव नाही. सब घोडे 12% अशी अवस्था, असं ऐकलेलं. तरीही निदान दुसरी मिळेपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा पहिली स्वीकारून अनुभव तर घेऊया, या विचारानं मी नोकरी स्वीकारली. पैसा मिळवायचा आणि रवीला मोकळं करायचं, आईबाबांना सुखात ठेवायचं, एवढंच मी जाणत होतो. नोकरी सुरू झाली. रस्ते बांधणीच्या या खात्यात माझा अनेक कंत्राटदारांशी कारणपरत्वे संबंध यायला लागला आणि पैशाचा एक प्रवाहच्या प्रवाह माझ्याकडे वळला. इतका मोठा प्रवाह की मूळ पगार कमी ही खंत त्या प्रवाहात कधीच वाहून गेली. उलट अचानक मला माझं ध्येय हातात आल्यासारखं वाटलं. पैसा हे माझं ध्येय होतं. आता मी पैशाकडे जात नव्हतो, तो माझ्याकडे येत होता. असे नका तो काळा गोरा कसाही, पण तो पैसा होता जो जन्मभर आमच्यापासनं लांब होता. आणि आता तो मी येऊ असं हळूच चोरट्या आवाजात विचारत होता. मी उत्तर देण्यापूर्वीच माझ्याकडे अक्षरशः झेपावत होता. त्याला पाठ दाखवण्याचा करंटेपणा मी करणार नव्हतो. आता पैसा आणि मी आणि पैसा.
नोकरी लागली आणि महिन्याच्या आतच मी आईला केवढं तरी जरीचं पातळ, बाबांना धोतर जोडी आणि रवीला शर्ट पॅन्टचं कापड आणलं. बाबांचा जीव संकोचला. आई तर नुसती पातळाच्या घडीवरनं हात फिरवत राहिली आणि रवी म्हणाला, अरे काय हे, आमच्यापेक्षा तुला कपडे कर ना, तुला त्याची जास्त जरूर आहे. मी फक्त हसलो. लवकरच रवीचं लग्न झालं. त्याची बायको शिक्षिका, साधी सालस. आमच्या घरात लगेच मिसळून गेली ती. आई बाबाही तिच्यावर खुश होते. पुढच्याच वर्षी तिला मुलगा झाला. आता 2 खोल्यांची जागा कमी पडायला लागली. मी दुसरी जागा घेतली, भरपूर मोठी, हवेशीर. लगेच मी ती सामानासुमानानं भरूनही टाकली. स्वयंपाकघरात उभा ओटा, बेसिन, संडास, बाथरूम हे सगळं मला तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याकरता लागेल तेवढा पैसा मी लागेल त्या मार्गानं मिळवणार. नंदिनीचे डोळे भरून आले. त्यानंतर ती गप्प राहिली. माझी हाव दिवसेंदिवस वाढतीच आहे. मी स्वतःचा बंगला बांधला. नव्या काळानुसार जे जे बाजारात येईल ते माझ्या बंगल्यात आलं. फ्रीज, टीव्ही, फोन, स्कूटर, कशाची म्हणून कमतरता नाही. अक्षरशः मी वैभव उभं केलं. पण या वैभवाकडे आणि माझ्याकडे आईबाबांनी पाठ फिरवली. ते माझ्या बंगल्यात राहायला आले नाहीत. ते रवीकडे गेले. त्याचं कारण काय मला ठाऊक नव्हतं, पण मी कधी विचारलं नाही आणि त्यांनी कधी सांगितलं नाही. दोघंही सत्य काय ते जाणून होते. कधी कधी मला आईबाबांच्या या वागण्याचा जाब विचारावासा वाटतो. मी काय वाईट केलं? कोणापुढे हात तर नाही पसरला. जी समोर आली ती लक्ष्मी स्वीकारली. त्या बदल्यात लोकांची कामं केली. फुकटचा पैसा तर नाही ना घेतला. बाबांचं जसं काही एक ध्येय, त्या ध्येयानुसार ते वागले, तसं माझंही पैसा मिळवणं हेच ध्येय, त्या ध्येयानुसार मी वागणार. मी तर म्हणतो की बाबांनी ध्येय बाळगून मिळवलं काय? कोणी त्यांची कदर केली? समाजानं काय जाणलं? कोणी त्यांचे उपकार स्मरले? मग बाबांनी साधलं काय? बाबांचं आयुष्य ध्येयवादात गेलं. त्यांना स्वतःला निदान त्याचं समाधान मिळालं, पण त्यांच्या त्या समाधानात आमच्या असमाधानाची बीजे होती की नाही? नाही, मी आता चाललोय त्यापासनं मी परावृत्त होणार नाही. मला गरिबीचा मार्ग स्वीकारायचाच नाही. ते आयुष्यच नकोय मला. साप दिसला की त्याला ठेचावं, तसा गरिबीचा प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक नायनाट केलाय. खंत एकच वाटतीये. बाबांचं पुढचं दार उघडं होतं तर उजळ माथ्यानं पैसा आमच्या घरात आला नाही आणि मी मागचं दार उघडं केल्याबरोबर तो अक्षरशः घरात घुसला. पण ही खंत मनाशी दडपून मी येणाऱ्या पैशाचं आनंदानं स्वागत करतो. कारण मला गरिबीवर सूड उगवायचा आहे. श्रोते हो, ही होती विनिता ऐनापुरे यांची कथा सूड. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथेसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.